स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। याबाबत असे की फुपानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचे घर आहे। हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले होते। फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेले असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला। तसेच हे घर मनोहर डुंबरे यांनी 10 लाखाला विकले असल्याचे सांगितले। या संदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांच्या फोनवर बोलणे करून दिले, मात्र जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला। त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता हे घर माझे आहे, तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावळे यांनी न्यायालयात 156(3) नुसार याचिका दाखल केली होती। त्यावर निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार काल रात्री कासारवडोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावळे, रमेश सुखराव, राजाबाई सूर्यवंशी, समीर नेटके, ज्ञानेश्वर राजपंके आदी यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुंबरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करावी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या डिसिप्लिनला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 315 व 319च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही। त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला कळविण्यात आले आहे की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात हात घालून त्यांचा अवमान करणारे हे मनोहर डुंबरे होते। त्यावेळी आम्ही मातंग समाजाच्या वतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाचा आम्ही यापुढे तुम्हाला सांगतोय की माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातंग समाजाच्या वतीने आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचेच आहेत, त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही यावेळी परत मागणी करत आहोत आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 22 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विनयभंग प्रकरणी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याच्या तसेच त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून खोटा गुन्ह्यात अडकवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी तक्रार महिलेने केली आहे। भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात रिदा रशीद आणि माजी नगरसेवक राजन किने यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हाड
यांच्यासह सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात दाखल केलेल्या विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याच्या आणि त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून खोटा गुन्हा दाखल करून कट रचला। खोटे पुरावे देऊन पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केली, न्यायालयात खोटी याचिका दाखल केली, खोट्या चित्रफित तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित केला असा आरोप रिजा रशीद यांनी केलाय। खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे कौटुंबिक वाद होऊन परिवाराचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आणि त्याचबरोबर परिवाराला मानसिक त्रास झाला असा आरोपही त्यांनी केलाय। यातील मुंबईतील इस्टेट एजंट शबाना सौंदी हिला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। मेट्रो वेज हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे 55 कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ या कामगारांनी मंगळवारपासून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते। अखेर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून या कामगारांना ठेकेदाराने कामावर घ्यावे असे निर्देश महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिलेत। आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले होते। पहिल्या दिवशी त्यांच्या आंदोलनाकडे पालिकेने दुर्लक्ष केले, त्यामुळे बुधवारी देखील त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले। बुधवारी कर्मचाऱ्यांनी आषाढीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयासमोरच विठुरायाची पूजा केली। अखेर महापालिकेला या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली। त्यानुसार संबंधित ठेकेदार आणि पालिकेच्या घनकचरा विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली। या बैठकीत सर्व कामगारांना मेट्रो वेज हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आस्थापनेवर पूर्ववत ठेवण्याबाबत व त्यांचे थकीत 2 महिन्याचे वेतन हे 2 दिवसात देण्यास संबंधित कंपनीने संमती दर्शविली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज ठाण्याच्या जांभीनाका येथील चिंतामणी चौकात उद्धव सेनेकडून जोरदार निदर्शने करीत या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। मागील काही महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत। या हल्ल्यात निष्पाप नागरिक भारतीय जवान शहीद होत आहेत। केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सदर आंदोलन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची काल सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा पाहणी केली। तीनाथ नाका, माजिवडा नाका, आनंदनगर, कासार वडवली, नागला बंदर नाका या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेली कामे आयुक्त राव यांनी पाहिली। पेपर कंपनी समोरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावे असे निर्देश राव यांनी पुन्हा दिले आहेत। महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA यांच्या मार्फत रस्ते दुरुस्ती सुरू आहे। सेवा रस्ते वाहतूक योग्य स्थितीत आणण्यासाठी काम सुरू आहे। तसेच कासार वडवली नाका येथील रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली, तिथे सुरू असलेली कामही राव यांनी पाहिले। मेट्रोच्या खालील रस्ते दुरुस्तीचे काम सुविहितपणे सुरू असून अधिकाधिक बॅरिकेडिंग काढण्यात आल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली। या पाहणी दौऱ्यात पोलीस आयुक्त वाहतूक ठाणे विनयकुमार राठोड, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।
धन्यवाद.